गावातली सकाळ म्हणजे मातीचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पहाटेच्या धुक्यातून उमटणारी गावाची ही थंड हवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मंडळी, काल आम्ही उशिरा आलो घरी आणि काल बाईकवरून पूर्ण दमलो होतो, त्यामुळे येऊन पटकन झोपलो. त्यामुळे ब्लॉग करता पण नाही आला. तर तुम्हाला हळदीचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आज इथे थंडी भरपूर पडलेली आहे, म्हणून आम्ही आज आता उठल्या शेकोटी करतो आहे. बघा आपल्या घराशी उठले आहेत. कोमट नाही, कोमट पाणी पितोय. वा वा वा. अरे गावचं वांग लय भारी लागतं बाबा, एकदम मस्त. चला मंडळी, आता आम्ही नाश्ता करतो. पण नाश्त्याला आमच्याकडे काय बघा, मस्त गरम गरम चपाती आणि भाजी. गावी आले की मला जास्त करून वांग्याचं घालून जा. माझ्या आवडीचं वांग. हा, तुला पण आवडतं? भाजी आवडते का कालून? भाजी वांगाचं सगळं. अरे वा, मला फक्त हे आवडतं, कालवण. बघ ना, इथल्या भाजीची चव बघ आणि मुंबईच्या भाजीची चव बघ. तर मित्रांनो, आत्ता आपली सकाळची न्याहारी तर सगळी आटपलेली आहेत. तर आता आपण थेट जाऊया लग्न समारंभात, तेच मल्हारपेठ. पण त्याआधी मल्हारपेठमध्ये जाताना आपल्याला लागेल उरुल घाट, आणि त्या उरुल घाटामध्ये आहे भैरवनाथाचं शिवमंदिर, ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर कलाकार सचिन पिळगावकर यांचा शर्यत पिक्चरमधला एक सीन आहे, बैलगाडीची शर्यत. आणि ती शर्यत कुठे घेतली ते लोकेशनसुद्धा आज आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. चल, तुला एक देतो एवढंच वजन, घेऊन येशील का? मी तिथे टाकेन. तिथपर्यंत येणारच नाही. कुठे येते शेत अरे ते खाली खालून वर आले तर. श्री भैरवनाथ शिव मंदिर उरुल हे घाटाचा, हा जो घाट आहे ना, या घाटाच्या खाली त्यांची गुफा आहे. तर ते आपण मंदिर आता बघणार आहोत. मग दाखवतो, मस्त व्ह्यू आहे इकडे पण बघण्यासारखा. पावसाळ्यात इकडे एकदम भारी दिसतं. हा रस्ता खाली जातो आणि हाच रस्ता वर येतो. आपण ट्रेकला बघतो ना, असं खाली गुफा वगैरे असतात. आपण ट्रेकला गेलो होती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती वगैरे, बघा अशा छोट्या छोट्या गुफा दिसतात. त्या टाईपमध्ये ती गुफा आहे आणि तिथे आतमध्ये शंकराची पिंड आहे. दाखवतो तुम्हाला. मंदिराच्या बाजूने ना एक रस्ता या साईडला गेलाय, बघा तिकडे काय आहे. इकडनं जे पाणी पडतं ना, ते एकदम खळखळून पाणी पडतं. बघा इकडे हा धबधब्याचा स्पॉट आहे. इथले काही फुटेज असेल तर मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या तर नाही माझ्याकडे. सो मंडळी, आता आपण निघतोय. बघूया अजून इथे काय काय बघण्यासारखं आहे. लग्नाला आपल्याकडे भरपूर टाईम आहे, तर आमचा विचार चालला आहे इथली जराशी लोकेशन आपण बघून घेऊया तोपर्यंत. तर मित्रांनो, निसरे फाट्यावरून डाव्या साईडला म्हणजेच कराड साईडला जाताना आपल्या उजव्या हाताला भवली आणि मांगरूळ साईडला जाणारा एक रस्ता लागतो. त्याच रस्त्याला थोडंसं अंतर पुढे गेल्यावर हा आपल्याला ब्रिज दिसतो आणि याच ब्रिजवरती शर्यत पिक्चरची शूटिंग झाली होती.
आता तुम्हाला माझं वाक्य खोटं वाटत असेल तर पिक्चरच्या शेवटचा टायमिंग बघा, 1 तास 54 मिनिटानंतर जी शर्यत दाखवली आहे त्या शर्यतीमध्ये या ब्रिजचा वापर केला आहे आणि या ब्रिजला निसरे ब्रिज सुद्धा म्हणतात. आज प्रतीक आणि प्रतीक्षा यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. हो, प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुंदर सहप्रवासाचा. एकत्र चालणारे पाय, एकाच दिशेची ती स्वप्न आणि एकाच धडधडणाऱ्या 2 हृदयाचा संगम. आजचं हे लग्न फक्त एक सोहळा नाही, ही 2 कुटुंब एकत्र येण्याची, 2 मनं जुळण्याची सुंदर सुरुवात आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की एकच जाणवत, ही जोडी खरंच स्वर्गात जुळली. प्रतीक आणि प्रतीक्षा, तुमच्या नव्या आयुष्याला माझ्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
प्रतीक आणि प्रतीक्षा यांच्या प्रेमकथेचा सर्वात सुंदर दिवस. 2 मनांचा मिलाप, 2 कुटुंबाची आनंदात न्हावून निघणारे क्षण. या नव्या प्रवासाला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी हा व्लॉग इथेच थांबवतो कारण आम्हाला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी आणि तिथे पोहोचायला आम्हाला मॅक्झिमम 2 किंवा 2.5 तास किंवा त्यापेक्षाही जास्त तास लागू शकतात. आणि आता वाजले 4 आणि तिथे पोहोचायला आम्हाला कमीत कमी 7 किंवा 7:30 वाजतील. त्यामुळे आम्ही इथून पटकन निरोप घेतो आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा.